विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरीत आज भक्तिमय वातावरणात श्री संत गजानन महाराजांची पवित्र पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। टाळ मृदुंगाच्या गजरात, गणगण गणात बोतेच्या जयघोषात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। तब्बल 750 किलोमीटरचा प्रवास करणारी ही पालखी 33 दिवसांचा प्रवास करून आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात दाखल होणार आहे। पाहूया आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा खास रिपोर्ट। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। संत गजानन महाराजांच्या पायी वारीचे हे 57वे वर्ष असून या वर्षीच्या वारीत सुमारे 700 वारकरी सहभागी झाले आहेत। भगव्या पताका खांद्यावर घेत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि गणगण गणात बोतेच्या अखंड जयघोषात पालखीचे प्रस्थान झाले। शेगाव ते पंढरपूर हा सुमारे 750 किलोमीटरचा प्रवास पालखी 33 दिवसात पूर्ण करणार आहे। 23 जुलै रोजी पालखी पंढरपूर मध्ये दाखल होणार असून त्यानंतर आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यात सहभागी होणार आहे। आषाढी एकादशी उत्सवानंतर 28 जुलै पर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूर मध्ये राहणार असून त्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आज लाखो भाविकांनी शेगाव मध्ये हजेरी लावली। संपूर्ण संत नगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली असून गणगण गणात बोतेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी या सोहळ्याला मोठी गर्दी केली। श्री संत गजानन महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याने शेगाव नगरी भक्तिमय वातावरणाने भारावून गेली। 33 दिवसांच्या या पवित्र प्रवासानंतर पालखी आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात पोहोचणार आहे। श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारा हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे।